एक महत्त्वाची बातमी समोर येते यवतमाळमधून। नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे। ट्रकचा टायर फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। यवतमाळच्या मंगळूर साखर कारखान्याजवळ नांदेडकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकला आग लागलेली आहे। मंगळूर जवळच्या वळणावर ट्रकचा टायर फुटल्याने ही आग लागल्याची माहिती समोर येते। घटनास्थळी अग्निशामक पथक दाखल झालेलं आहे। तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र ट्रकचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुलांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक घटना समोर आलेली आहे। तेलंगणात सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत। अल्मोट कीड तात्काळ बंद करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत। सिरपमध्ये इथिलीन गायकॉल नावाचं अत्यंत विषारी केमिकल असल्याचं समोर आलंय। सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल नावाचं अत्यंत विषारी केमिकल असल्याचं समोर आलेलं आहे। मुलांच्या आरोग्यासंबंधित ही गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। अमरावतीत सत्तेसाठी काँग्रेस भाजपात विलीन झाले। वरुड नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 2 नगरसेवक विलीन झाल्याची माहिती समोर येते। नगरसेवकांचे मोहम्मद शौकात आणि भाग्यश्री अधव असं नाव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।